राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग सुरू। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता काट टाकू लागला आहे। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे। शुक्रवारी सायंकाळी कळवा भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि यावेळी ज्या लोकांनी आमचा पक्ष सोडून सत्ता गाठली आहे त्यांचे आम्ही पानिपत करू। कळव्यातील 16 नगरसेवक हे आमचेच असतील असे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितले। राष्ट्रवादीच्या कावेरी सेतू येथील कार्यालयात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ॲडव्होकेट कैलास हावळे यांनी दीपावली स्नेहसंमेलन आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते। यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, ऋता जितेंद्र आव्हाड, नताशा ताई जितेंद्र आव्हाड, नगरसेवक प्रकाश बेर्डे, नगरसेविका वर्षा मोरे, युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, चंद्रकांत भोईर, प्रदेश प्रवक्ता रचना वैद्य, राजेश खारकर, अरविंद मोरे, सरचिटणीस राजेश साटम, महिला उपाध्यक्ष दीपा गावण, रीटा यादव, राजनाथ यादव, लालचंद यादव, साबिया मेमन, पूजा शिंदे, कल्पनाताई नार्वेकर, अंकुश मडवी, विजय पवार, रोहिदास पाटील, विशांत गायकवाड आदी उपस्थित होते। विविध ठिकाणचे कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश हात होती गे कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होतो, त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांवर जबाबदारी देखील देण्यात आली। असं आहे की हे कळवा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं। आव्हाड साहेबांचा हा मतदारसंघ आहे, त्यामुळे इथे प्रामुख्याने आम्हाला लक्ष द्यायचं होतं। तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की इथे 9 नगरसेवक आपल्याला पक्षाला सोडून सत्तेकडे गेले, पण त्यांना हे कळलंच नाही की जी ताकद होती ती खऱ्या अर्थाने आव्हाड साहेबांची होती। आज तुम्ही माहोल बघताय, त्या 9 लोकांबरोबर कोण गेलं मला माहित नाही, पण एकूण एक कार्यकर्ता आणि जास्तीत जास्त लोक आज या ठिकाणी सामील राष्ट्रवादीमध्ये झालेली आहेत, नवीन प्रवेश झालेले आहेत, त्यांना नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि जे उत्साहाचं वातावरण येतं आपण सगळे बघताय। मी तुम्हाला एकच सांगतो, 100 दिवसाचं टार्गेट आहे, 16च्या 16 सीट या कळव्यामध्ये आम्ही काढणार आणि काढणार। उत्साह तुम्ही बघताय ते अशा जोमाने आणि उत्साहाने आलेले आहेत की जे आपल्याला सोडून गेले त्यांचं पानिपत केल्याशिवाय आम्हाला राहायचं नाही। आता उद्यापासून आम्ही दर बूथवर काम करायला सुरुवात करणार आहोत, याद्यांवर काम करायला सुरुवात करणार आहोत। याच्यामध्ये महिला तुम्ही बघताय किती मोठ्या प्रमाणात आहेत, युवक आम्हाला जोडले गेलेले आहेत, विद्यार्थी आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही सगळे मिळून एक जबरदस्त संघटन या कळव्यात सुरू करू आणि बाकीच्या सगळ्यांचं पानिपत करू, एवढा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो।